हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 28 फेब्रुवारीला एक नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, ज्या चित्रपटाचं नाव मी आत्ता इंट्रोडक्शनच्या आधी पाठ केलंय, विथ लव्ह फ्रॉम चायना. गायत्री तुला पाठ झालंय, मला कधी होणार आहे? चित्रपटाचं नाव आहे फ्रॉम चायना विथ लव्ह. फायनली ओके. तो अनिकेत कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर सर्व आहेस या चित्रपटाचं. तू मला सांग, सुरुवात कधी झाली या चित्रपटाची? 2023 सप्टेंबरमध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि 23 जानेवारी 2024ला स्क्रिप्ट रजिस्टर्ड झाली आमची. मग त्यानंतर प्री प्रोडक्शन चालू झालं आणि मेमध्ये 1 मेला शूट चालू झालं. साधारण एक 25 ते 27 दिवस शूट चालू होतं मेमध्ये. आणि त्यानंतर मग एक असं ठरवलं होतं की थांबायचं नाही, एक रिलीज होईपर्यंत थांबायचं नाही. मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत 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 आता इथपर्यंत आलो. आणि मग ही टीम होती. माझा मित्र आहे प्रसाद आणि मामा म्हणतो मी त्यांना, सगळे ओळखतात देव माणूसमुळे. हां, तर मामा म्हणतो मी त्यांना. तर आम्ही जवळपास 10-15 वर्ष झाले एकमेकाला ओळखतो. मग साधारण ॲक्च्युअल आधीपासून सुरुवात सांगतो मी. ते थोडंसं फिल्म व्यतिरिक्त काही वेगळं सांगितलं तर चालेल? चालेल ना. हां, तर काय झालं की 2012पासून साधारण मी स्ट्रगल करतोय. आणि त्यानंतर मग करता करता थोडं कामं केली, काही फिल्म केल्या, एक वेब सिरीज केली, ॲडव्हर्टाईज केली. त्याच्या आधी थिएटर करत होतो. आणि मग लॉकडाऊन लागलं, सगळ्यांचाच तो विषय झाला. आणि लॉकडाऊनमध्ये म्हटलं यार काय करायचं, तर म्हटलं एक यूट्यूब चॅनल चालू करूयात. म्हणजे कारण मी एकटा होतो. हे सगळे आम्ही सगळे 4 टोकात राहिला आहे पुण्याच्या, जवळ तर कोणच नाही आहे. मग एक पात्रेने सुरुवात केली आणि ते 2-2.5 वर्षात इथपर्यंत गेलं की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला माझ्या नावावरती नोंद आहे की एका एपिसोडमध्ये 31 पात्र केलीत मी. त्याचं पण तसंच आहे, रायटिंग, डिरेक्शन, ॲक्टिंग आणि मेकअप तो मी केलेला आहे. मला कॅमेऱ्यामधलं टेक्निकल जास्त काही कळत नाही, त्यामुळे मी तिथं हात घातला नाही. तो माझा मित्र जो ह्या फिल्ममध्ये पण आहे, तो आता आलेला नाही आहे, तो कॅमेरा तिथे सांभाळत होता. आणि मग त्याच्यानंतर सगळं नील झालं, लॉकडाऊनचं सगळं विषय. मग परत एकत्र यायला लागलो आम्ही, काय करायचं. मग काही 2-3 शॉर्ट फिल्म केला आणि एका शॉर्ट फिल्मला आमच्या जवळपास 8 ते 9 अवॉर्ड मिळाले ह्याच्या आधीच्या. तर मग आता म्हटलं बास झालं, आता प्रायोगिक म्हटलं काहीतरी कमर्शियल बघूया. हां, मग त्यानुसार मग ही सुरुवात झाली. आणि ह्या फिल्मचं असं झालं, ही स्टोरी सुचली म्हणण्यापेक्षा एक जवळचा मित्र आहे माझा कॉलेजचा, मी नाव नाही सांगत त्याचं, तर तो भेटला मला आणि मला म्हटलं अरे एक विषय सांगायचा होता तुला. म्हटलं ठीक आहे सांग, काय झालं. तर त्यांनी सांगितलं की एका ॲपवरनं मी लोन घेतलं आणि त्यानंतर जे माझ्या मागं चालू झालं ना, हे इमॅजिनेशनच्या पलीकडे. हे सांगितलं तरी लोकांना विश्वास बसत नाही की हे घडतंय माझ्यासोबत म्हणून. मग म्हटलं काय विषय. मग त्यांनी विषय सांगितला. म्हटलं ह्याच्यावरती काय करता येते का बघ. तर बॉस म्हटलं ह्याच्यावरती शॉर्ट फिल्म तर करणं शक्य नाही आहे, कारण तू जे काय सांगतोय ना हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे ऑनलाईन फसवणूक ही आत्ता तर सर्रास होते. म्हणजे ऑनलाईन फसवणूकचे प्रकार भरपूर आहेत. त्यातला हा एक असा आहे की ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की एक समाजामध्ये प्रचंड प्रकारचं म्हणजे हे चाललंय. म्हणजे व्हायरल फोटोज व्हायरल करायचे, फोटो मॉर्फिंग असेल, हे पसरवून त्याची बदनामी करायची लोन घेणाऱ्याची. आणि इथपर्यंत त्याला नेऊन पोचवायचं की तो आत्महत्यापर्यंत आपोआप त्या ट्रॅकने जातो. आणि हे प्रचंड मोठं जाळं आहे. आणि इवन तुम्हालाही मी सांगतो की रोज तुमच्यासोबत बसणारा उठणारा एखादा असेल ना, तो स्वतःची फक्त आबरू वाचवण्यासाठी 4 चौकात ह्याविषयी बोलतच नाही कुठंच. मग तो इश्यू होतो की यार तो, मग त्यांनी मला येऊन सांगितलं की यार असं असं झालं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर मग मी ते लिहायला चालू केलं आणि मग एक्झिक्यूट करून हळूहळू आता रिलीजपर्यंत आम्ही आलो. येस, पण जो विषय आहे ना आता जे अनिकेतनी सांगितलं, खरंच हा महत्त्वाचा विषय आहे की डीप फेक म्हणा किंवा मॉर्फिंग म्हणा, अशा घटना आत्तासुद्धा घडतात ज्याला कुठेच कंट्रोल नाही आहे. आणि खरं तर हा उत्तम, खूप सुंदर विषय. तुम्ही जेव्हा सगळ्यांनी हा विषय ऐकला, तुझ्यापासून सुरुवात कर गायत्री, काय पहिला विचार काय होता या चित्रपटाबद्दल, स्क्रिप्टबद्दल? मुद्दा हाच होता की याच्याबद्दल बोललं जात नाही. माझ्यासोबत असा किस्सा झाला होता, पण जितक्या रँडमली आपण बाकीचे प्रॉब्लेम्स बोलतो तितकं याच्याबद्दल बोलत नाही. आणि खरं तर पैसा इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये आणि ती भीतीचं भांडवल आहे याच्यामध्ये. आणि याच्याबद्दल बोललं जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी अनिकेतचं काम जसं तो म्हणाला ते पाहिलं होतं. खूप छान काम करतो तो. आणि
अंकिने सांगितलं की असं असं काम आहे तू कर, आणि पुण्यातच होते मी, सो मला वाटलं या विषयावर झालं पाहिजे. आणि बहिणीचं कॅरेक्टर मी करते आहे, सो मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, चला करूयात, यावर बोललं गेलं पाहिजे. ॲब्सोल्युटली येस. अंकुश सर, पहिला काय थॉट होता जेव्हा स्क्रिप्ट वाचलं आणि अनिकेतकडनं या अशा चित्रपटाबद्दल ऐकलं? अनिकेतने मला पहिला फोन केला की मामा अशी गोष्ट आहे, याच्यावर आपल्याला फिल्म करायची. म्हटलं आपण भेटूया. आणि ती बोललो की विषय भारी आहे, कारण एवढं डिरिंग कुणी करणार नाही अशा विषयाला, कारण व्यावसायिकपणा तसा नाही आहे. कारण व्यावसायिक कलाकार किंवा व्यावसायिक निर्माते ह्या गोष्टीला हातच घालणार नाही. पहिली गोष्ट त्याच्यावर डिस्कस झाली, म्हणलं करायचं, पण त्याचं खरंच कौतुक आहे, ह्या विषयाला हात घालायचा, सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या. तर म्हटलं करायचं, पण ज्या काय अडचणी येतील भविष्यात त्या त्याच्याशी डिस्कस केल्या आणि आम्ही पुढे चाललो. आणि मग ते लिखाणापासून आम्ही दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी काय काय लिहितो आहे त्याच्यावर डिस्कस करायचो, पुढं घेत गेलो. आणि जेव्हा फायनल स्क्रिप्ट झाली तेव्हा म्हटलं आता सुरू करूया. मग आम्ही जानेवारी 24ला रजिस्टर केलं आणि कामाला सुरुवात केली. मी प्रत्येक काय कुठली मीटिंग असू दे, काही असू दे, त्याच्यासोबत राहिलो. म्हटलं तू कर, मी आहे. आणि त्या गोष्टीने सुरू झालं. मग प्री झालं, शूट संपलं, पोस्ट प्रोडक्शनला जी अडचणींना त्या अडचणीला मी त्याच्यासोबत राहिले आणि मला इतका आनंद झाला ना त्याच्याबरोबर काम करताना, फार. आणि माझं कॅरेक्टर पण वेगळं आहे. आणि मी एक सांगतो, एक फक्त मी बोलतो की माझ्या आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक मला मामांमुळे मिळालं. आम्ही दोघं त्याच्यामध्ये होतो आणि मग असं करता करता आम्ही सोबत आहे. तर एक फिल्मबद्दल फक्त मी थोडंसं सांगतो तुम्हाला परत. फिल्मचा विषय जरी सिरियस असला तरी ना त्यामध्ये टिपिकलपणा जो असतो ना, तो टिपिकलपणा तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तुम्ही सुरुवातीपासून स्टार्टपर्यंत एंडपर्यंत जरी बघितलं ना तुम्ही, तर जनरली काय होतं की विषय सिरियस किंवा थोडंसं इमोशनल असेल की ते काय म्हणतो आपण गरीब दाखवल्यासारखं रडणं असेल म्हणा, किंवा जनरली आता बऱ्याच फिल्ममध्ये होतं की आता तुम्हालाही बरीच लोक भेटत असतील की आमचा सिनेमा टिपिकल नाही आहे आणि आमच्या फिल्ममध्ये वेगळंच काहीतरी, पण ते शेवटी परत तेच निघतं. सॉरी, मी खूप मोठं स्टेटमेंट करतोय, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, पण मी जे फॅक्ट एक प्रेक्षक म्हणून सांगतोय. फिल्म आत्ता केली म्हणून मी काय खूप मोठं काम केलेलं नाही आहे. ही फिल्म आत्ता केली, एक माझं वेगळं विजन होतं. तर आमच्या फिल्ममध्ये ना जातीपातीची भांडणं आहेत, ना खूप डीप अशी लव्ह स्टोरी की एकमेकासाठी जीव दिलाय वगैरे, ना बांधाने स्लो मोशनमध्ये हिरो हिरोईन पळत आहेत, तसं पण काय नाही आहे. राजकारण नाही आहे, इतिहास नाही आहे. तर आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की काय आहे फिल्ममध्ये. तर फिल्ममध्ये असा विषय की जो आत्तापर्यंत झालेला नाही आहे मराठीमध्ये. हां, हे मे बी बरेच लोक सांगत असतील, तुम्हाला तर जास्त अनुभव आहे त्या गोष्टीचा, पण एक प्रेक्षक म्हणून जेव्हा फिल्म मी स्वतःची बघितली तर जे मला अचीव करायचं होतं, म्हटलं हा कुठेतरी आपण पोचलोय त्याच्याजवळ, आणि त्याला ह्या सगळ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं हायसं झालं, म्हटलं हा ओके, आता जे पाहिजे होते ते अचीव झालंय. येस, ॲब्सोल्युटली खरं आहे. सोनाली, काय जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली आणि ऐकलं, काय पहिला विचार होता तुला? कारण आता ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं एकदम बिंदास दिसतीये ही मुलगी, काय आहे नेमकं? मी त्याच्या गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर करते. तर अनिकेतबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही आत्ताच नाही काम करत आहे, खूप आधीपासून आम्ही सोबत आहोत. कारण तो कायम काही ना काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आणि याआधी आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती जी सोशल आहे, तर त्याला देखील खूप अवॉर्ड्स मिळाले. आणि हा विषय सांगितल्यानंतर मी विचार नाही केला जास्त, कारण मला माहिती आहे की तो जे काही करेल ते बेस्टच असणार आहे. आणि विषय सोशल असल्यामुळे मी लगेच हो म्हटलं त्याला. आणि खूप मेहनत घेतली आहे त्याने त्यामागे, म्हणजे खूप वेळ घेऊन त्याने काम केलं आहे यावरती. त्यामुळे प्रेक्षकांनी नक्कीच पाहायला यावं. विषय खूप वेगळा आहे, रिअल आहे, आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आज ही घटना घडतीये खूप इझिली. त्यामुळे याच्यातून कसं सावध व्हायचं हे तुम्हाला नक्कीच कळेल. निलेश, काय होता पहिला विचार? एकतर आम्ही खूप वर्षापासून एकमेकांचे खास आणि घट्ट जीवलग मित्र आहोत. त्यामुळं बऱ्याच वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे, एकमेकांना ओळखतो. त्याच्यामुळं लिखाणापासून जर सांगायची सुरुवात केली तर ज्यावेळी अनिकेतने सांगितलं की ह्या विषयावर आपण चित्रपट करतोय, तर कारण ज्यावेळी स्टोरी मी ऐकली त्याच्यानंतर मला हे जाणवलं की अरे ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या मित्रांसोबत पण झालेल्या आहेत, आणि ह्या विषयावर चित्रपट करायचा म्हटलं फार छान कन्सेप्ट आहे, आपण नक्की करू. आणि मी हो बोललो, कारण जसं आत्ता अनिकेतने सांगितलं की ह्याच्या अगोदर पण आम्ही शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या होत्या, त्याला अनेक अवॉर्ड्स आम्हाला मिळाले.
त्याच्यामुळं एक खूप आनंद होता वेगळा आणि एक वेगळं काहीतरी आपल्याला करायला मिळेल ह्याचा एक जास्त आनंद होता. अनिकेत, पण सगळेजण म्हणतातच आहेत की वेगळा प्रयत्न आहे हा. खरं तर हा असा विषय आहे ना की खूप याला फाटेत, म्हणजे एकात एक गुंतलेल्या गोष्टी आहेत यामध्ये. अशा वेळी चित्रपटामध्ये तितकं प्रिसाईजपणे ते दाखवणं हे ऑब्व्हियसली सोपं नसणार, राईट? त्यामागे काय प्रोसेस होती तुझी, आणि की हेच दाखवूया आपण, बिकॉज रेंगाळू सुद्धा शकतो हा विषय, इतकं काय ना काहीतरी इन्व्हॉल्व्ह आहेत, सो इतकंच दाखवण्याची प्रोसेस मला ऐकायला आवडेल. हां, तर काय झालं ना की जसं मी सांगितलं 2012 पासून मी ट्राय करतोय. मला तेवढी कामं मिळाली नाही, म्हणजे काय माझं नशीब असेल किंवा जे काय असेल ते XYZ, तेवढी कामं मला मिळाली नाही. पण काय होतं ना, पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की माणूस आहे ना अपयशापेक्षा यशाने जास्त मुरदाड बनतो. मग काय झालं की ज्यावेळेस काय मिळत नाही तर का मिळत नाही, मग ते स्वतःला म्हणजे स्वतःवरती काम करणं असेल, ऑब्झर्वेशन करता करता ते इतकं झालं की माझी आई वगैरे कधी कधी मी सांगितलं ना विषय हसतो, अरे कॉमेडी पिक्चर चालू तुला हसायला काही येत नाही, म्हटलं मी काहीतरी वेगळं बघत असतो. मग तसं प्रॉब्लेम व्हायला लागला. मग मी ते करता 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 ज्यावेळी आमचा टेक्निकल प्रिव्ह्यू झाला आणि काय म्हणतो आपण त्याला, एक डोक्यामध्ये फिक्स होतं की काही झालं ना की स्टोरी हल्ली नाही पाहिजे, कारण स्टोरी जी काही आम्ही कन्सेप्ट आता बनवली आहे ना तीच किंग आहे आमच्यासाठी. आमच्यामध्ये 2 फेसेस नाही आहे, गायत्री आहे, मामा आहे आणि अजून एक 2-3 आहेत सिरियल त्यांनी भरपूर केलेले आहेत, तर ते आहेत. तर मग नवीन लोकांना का बघतील. मग त्याच्यानंतर मग ते करता करता की एक स्टोरी आपली हिरो ठेवून, स्टोरीज ही सेंट्रलाइज ठेवून त्याच्या भोवती सगळे कॅरेक्टर हळूहळू पेरले आणि फक्त डोक्यात एकच होतं की स्टोरी हलवून द्यायची नाही, काही होऊ दे. मग ती स्टार्ट टू एंड जरी जे आलेल्या टेक्निकल प्रिव्ह्यू नंतरच्या आल्यानंतरच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अशा आहेत की असं वाटत होतं यार ह्या पॉईंटला स्टोरी अडकेल किंवा रेंगाळेल, इथं फसतोय का, इथं फसतोय का, इथं अटकतोय का. पण शेवटपर्यंत म्हटले कुठंच फिल्म अटकलेली नाही आहे. आणि ह्या टीम व्यतिरिक्त ज्या लोकांनी बघितले, आमचे डिस्ट्रीब्युटर असतील समजा किंवा जे आता प्रमोशनची काही लोक काम करतात, त्यांनी बघितल्यानंतरच त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. हे आमचं आम्ही सांगत नाही की आम्ही खूप भारी काहीतरी केलं, ते त्यांच्याकडनं आलेल्या प्रतिक्रिया आहेत. आणि करताना सुद्धा ज्या ज्या गोष्टी आहेत, साधारण हे जे फसवणुकीचं काम चालतं ना, आपण एक त्याला शब्द वापरूयात प्रोटोकॉल समजा, हे ठरलेल्या गोष्टीनेच वसुली करतात. म्हणजे सुरुवातीला नॉर्मल की, आणि मॅक्सिमम कॉलर आहेत हे हिंदी भाषिक आहेत, म्हणजे त्यांना काय कमी दाखवायचा विषय नाही आहे. पण हे पेपर आउटच झालं की कोलकाता सध्या इंटरनॅशनल फेक कॉल सेंटरचं खूप मोठं हब झालं की त्याच्यासाठी बदनाम झाले. तर त्यासाठी आम्ही म्हणजे मी कॉलर निवडताना सुद्धा असं केलं की जे जनरली सुरुवातीला जे मितभाषी असतात ना, ते नॉर्मल हिंदी व्यवस्थित बोलणार तुमच्यासोबत. थोडंसं दरडावण्यासाठी एक भोजपुरी टच असलेली हिंदी असेल ते कॉलर आम्ही घेतले. आणि ज्यावेळी शिवीगाळ चालू होतो त्यावेळी मग ते मॅक्सिमम बेंगॉली टच असलेली हिंदी आहे. त्यामुळे कॅरेक्टर घेताना सुद्धा मी तो पण एक विचार केला की हे, आणि हे सांगितलेले अनुभव आहेत, म्हणजे मॅक्सिमम त्या माझ्या मित्रांनी पण सांगितले की जो शिवीगाळ होतो हे मॅक्सिमम थोडासा बेंगॉली टच असलेल्या भाषेमधनं शिवेगाळ होतो. आता मे बी ते थोडंसं नेपाळच्या वगैरे कुठंतरी बाउंड्रीवरती असतील. आणि ज्यावेळेस फोटो मॉर्फिंग होते, ती फोटो मॉर्फिंग जाते त्यांचं हेडक्वार्टर, म्हणजे अंडरग्राऊंडच असणार आहे हेडक्वार्टर ते सुद्धा, तर ते तिकडं जातं. ते त्याची ठिकाणं एवढी मला डिटेल काय कळली नाहीत, पण त्यांचे कॉल सेंटर पण अशाच ठिकाणी चालतात की कोणाला डाऊटच येणार नाही की इथं असं काहीतरी काम चालतं. हां, त्यांचं काम कसं चालतं ह्याच्यामधलं, त्यांच्या कॉल सेंटरमधलं, इथून मी रिसर्च केली आणि सुदैवाने मला मिळत गेलं कुठल्या ना कुठल्या सोर्समधनं असं ते झालं. पण खूप लोकांची मदत मिळाली असेल ना हे सगळं, हा रिसर्च अजिबात सोपा नाही, कारण कोण पटकन तोंड उघडत नाही आपलं सांगायला. आणि काय झालं की तोच विषय की जोपर्यंत आम्ही सगळे आता टेक्निशियन टीम हायर झाली, सगळं झालं, सुरुवातीचे 2 दिवस काही कळे नसतात ना की काय चाललंय नक्की हा प्रकार. म्हणजे बऱ्याचशा टेक्निकल टीमला कळे ना, त्यांना स्टोरी थोडीशी त्यांच्या HODला सांगितल्यामुळे बाकीची त्यांनी पास केली माहीत नाही मला. मग नंतर जसं कळलं की असं विषय, शूट चालू असताना टेक्निशियन टीमपैकी 4 ते 5 लोकांनी सांगितलं की हा प्रकार माझ्या भावाबरोबर घडला आहे, माझ्या नातेवाईकाबरोबर घडला आहे, किंवा आमच्या शेजारी कोणतरी आहे असं ह्याच्यासोबत घडलेलं आहे. मग त्याच्यामुळं, आणि सर हेच होतं, इवन काल पण एकाचा मला फोन आला की अरे असं असं तुझं पोस्टर पाहिलं, काय करतो. मी सांगितलं, म्हटलं 2019 माझा मित्र ह्याच्यासाठीच बरबाद झाला. चांगलं त्याचं एक शोरूम होतं फॅब्रिकचं एका अंडरगार्मेंट्सचं, तर त्याला इतकी त्याची हॅरेसमेंट करून त्याची इतकी बदनामी केली गेली की त्याला स्वतःचं घर सोडावं लागलं. त्याच्यानंतर नातेवाईकांनी संबंध तोडले, नातेवाईकांमध्ये हे फोटो मॉर्फिंग झालं, फोटो मॉर्फिंगचे फोटो व्हायरल झाले कॉन्टॅक्टमध्ये. तर ते सगळं त्याच्याबरोबर घडलं. त्यामुळं तो आज स्वतःच्या
भावापासून लांब गेला, नातेवाईकांपासून लांब गेला, सगळं सोडून त्याला एक साधा कुठंतरी जॉब करावा लागतोय आता. म्हणजे इतकं ते भयावह आहे. आणि ज्याच्यासोबत घडतं ना, जो तिथपर्यंत जातो त्याला माहिती त्या वेदना काय. ऍब्सोल्युटली खरं, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. हे सगळं. आणि वाईट गोष्ट ह्यातली ही आहे की एज्युकेटेड लोकच ह्याच्यात फसतात. म्हणजे पर्सेंटेज त्याचं जास्त, मी म्हणत नाही की अनएज्युकेटेड जास्त नाही आहे त्याच्यामध्ये, पण पर्सेंटेज, कारण आपल्या हातात कंटिन्यू मोबाईल असतो, काय ना काय दिसत असतं आपल्याला. मग ते ज्याचा यूज जास्त आहे तो अटकतो. खरं ॲब्सोल्युटली. गायत्री, कशी आहे व्यक्तिरेखा? आणि जशी गायत्री आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहे का काही थोडीशी सिमिलॅरिटी आहे? खूप वेगळी आहे. म्हणजे भावासाठी एक स्टँड घेणं, आणि जेव्हा तो खूप त्या एका प्रॉब्लेममध्ये येतो की जिथे त्याला असं पूर्ण स्टोरी सांगायला नको, पण त्या सिच्युएशनला जेव्हा येतो की स्वतःचं अस्तित्व त्याला माहीत नाही आहे, त्यावेळेला आपण विचार करतोच की माझा भाऊ किंवा बहिणीसोबत असावी. तो तेवढा सपोर्टिव्ह आणि पेशन्स आणि कणखरपणा मला वाटतं माझ्यात नाही आहे. तो त्या कॅरेक्टरमुळे मला समजलं की आपल्या स्वतःसाठी आपण करतोच, ते आपल्याला एनी हाऊज करावं लागतं कारण कोणी नाही आहे, पण दुसऱ्या पर्सनॅलिटीसाठी कुठल्याही रिलेशनशिपसाठी करताना माणूस विचार करतो. आणि तिचंही तसंच होतं की मी करू का नको, भीती आहे, नवरा आहे, आणि तो खूप हॅपी नाही आहे, त्याच्यामध्ये तो थोडासा ओनरशिप दाखवणारा आहे. मग मी भावाची मदत केली पाहिजे की नाही, पण तो जो सपोर्ट एक लागतो, मला वाटतं ॲज अन ऑडियन्स लोकांनी तो सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्या सिच्युएशनमध्ये तो फक्त सपोर्ट की आय एम देअर विथ यू, तू टेन्शन घेऊ नकोस, तो इतका महत्त्वाचा होता. आणि मला असं वाटतं आपण बऱ्याचदा आयुष्यात हे लॅक करतो की छोटी आपल्यासाठी असं असतं की यार मग कशाला त्याने चूकच नव्हती करायला पाहिजे ना, मग त्याने हे करायला, अरे पण त्याला आत्ता गरज आपल्यासोबतची आहे की फक्त सोबत राहा. आय थिंक ते खूप मोठं लर्निंग होतं माझ्यासाठी. सो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि या अशा सिच्युएशनमध्ये आपल्या लोकांनी, मग त्यावेळेला आपण भांडू शकतो त्या माणसांची की माझी लोकं मला माहिती आहे माझ्यासोबत आहेत, आता काय करणार तुम्ही करा, असं मला वाटतं ते खूप जास्त त्या वेने वर्क करेल. अंकुश सर, काय आहे व्यक्तिरेखा? मी याच्यामध्ये एक घरमालकाचं कॅरेक्टर करतो आहे, कारण हा नोकरीनिमित्त पुण्यात येतो आणि माझ्याकडे राहतो. तर माझं थोडं तिरसट पण आहे काम. तर जेव्हा जेव्हा तो दिसेल तेव्हा तेव्हा भाडं, कारण हा वेळेवर देतच नाही, कारण अडचणीचा ओघ याच्याकडं खूप आहे पहिल्यापासून. तर ते भाडेकरू कसा असावा किंवा नसावा हे मी विचार नाही करत, मला पैसे आहे, एकदाच भाडं द्यावं लागतं असं भाडं वाक्य पण. हां, ते तो तर देत नाही ना. आणि तिरसटपणा आहे आणि थोडंसं फनी पण आहे त्याच्यात, पण हळूवार जो कोपरा असतो त्याच्याबद्दल आहे, तो सॉफ्ट कॉर्नर आहे. ओके, सोनाली, कशी आहे व्यक्तिरेखा? ती हुशार आहे आणि स्मार्ट आहे, आणि तू सांगितल्याप्रमाणे डॅशिंग, आणि तिचं अभिवर खूप प्रेम आहे. तर अभि जे काही करेल त्यामध्ये तिचा कायम सपोर्ट असतो, कारण ती त्याच्यासाठी पैशांची खाण आहे. कारण मी एक मोठ्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहे, म्हणजे मूवीमध्ये, तर कायम सपोर्ट करत असल्यामुळे तो बिंदास असतो की मी काही केलं तरी आहेच आपल्या मागे. बट एक वेळ असते ना की त्या वेळेनंतर तुम्ही ते नाही करू शकत, कारण सिरियसली जेव्हा आपण रिलेशनशिपला घेतो तेव्हा खूप विचार करावा लागतो. मग त्याच्यासोबत ते घडायला आणि मी त्या मोडला यायला की बाबा आता मी नाही करणार ते, मी तुला आता हेल्प नाही करू शकत. बट कुठेतरी मला असं वाटतं की मी ते चुकीचं पाऊल उचलते, कारण त्याच्यामुळे तो खूप डिप्रेशनमध्ये जातो. कारण आणि जेव्हा तुम्ही, मला पर्सनली सांगायला आवडेल की नात्यामध्ये असताना ती सिच्युएशन समजून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. ही रिअलिस्टिक स्टोरी असल्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत की जाऊ दे नेहमी करतो. बट तेव्हा जर लक्ष दिलं असतं, मी जर समजून घेतलं असतं, तर खऱ्या नात्याची तिथं ओळख झाली असती, त्याला खूप हेल्प झाली असती माझी. तर असं आहे कॅरेक्टर माझं. निलेश, माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं म्हटलं तर मी जसं आहे तसंच ते माझं कॅरेक्टर रील आणि रिअल सेम आहे, सेमच आहे. याचं एक प्रमुख कारण आहे की अनिकेत आणि मी खूप वर्षापासून चांगले मित्र असल्यामुळं लिहितानाच एक स्वभाव गुण, त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, एक स्वभाव गुण माहिती होता. त्याच्यामुळं ह्या कथेत असणारा निलेश हा जसा रिअलमध्ये तसाच त्याने तो छान प्रकारे लिहिला आणि करतानाही फार मजा आली. म्हणजे मला असं त्यावेळी वाटलं नाही की मी वेगळं काहीतरी पडद्यावर करतोय. जसा निलेश रिअलमध्ये आहे तसाच तो रीलमध्ये पण आहे.
नावही निलेशच नावही निलेशच आहे. केवढं हा, प्रेम आहे ही- मित्राचं. ही बघ एक- तू. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते तुमच्या माध्यमातून, की लिहिणं म्हणजे एक उत्कृष्ट लेखक आणि त्याच्याबरोबरच जपलेली एक मैत्री, हे अनिकेतने यातून फार चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं, की माझ्या पात्राचं नाव पण त्याने त्यामध्ये निलेशच ठेवलेलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की अशी 1-2 पात्र सिनेमामध्ये आहेत की त्यांची रील आणि रिअल ही नावं सारखीच आहेत. अगदी, पण इतके कॅरेक्टर्स या चित्रपटामध्ये आहेत, या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं, तू स्वतःसुद्धा लीड रोलमध्ये आहेस, ते डिरेक्ट करणं हे अजिबात सोपं नाही आहे. तारेवरची कसरत होती अनिकेत ही सगळी? कसरत होती, पण काय झालं ना की कुठल्याच पात्रासाठी ऑडिशन घेतलं नाही. जेवढी लोक ओळखीतली होती ना, मला माहिती आहे ह्या कॅरेक्टरसाठी हा परफेक्ट बसतो, त्याला तारेक हा आहे ये, कारण मित्र चांगले आहेत सगळे माझे, कोणीच असं की अडवणूक केली नाही किंवा काय. टीम चांगली भेटली आम्हाला. आणि काय केलं ना, ह्यांना सुरुवातीपासून मी सांगितलं होतं की रिअलिस्टिक करा, म्हणजे अगदी नाटकी वाटलं नाही पाहिजे ते. असं समोर एक आता सध्या आपल्या सोशल मीडियामुळे म्हणा की 2 रॉ प्रकार आपण बघतो ट्रीटमेंटचे. एक तर यूट्यूबचा रॉ असतो किंवा एक सिनेमॅटिक रॉ जो आधीपासून आहे. तर मी डोक्यात आधीपासून होतं की कन्सेप्ट अशी आहे तर तो सिनेमॅटिक रॉ पाहिजे, की जनरली की खूप त्याला असं काय म्हणतो आपण त्याला लॅविश वाटलं नाही पाहिजे, जेवढं रिअलिस्टिक असेल. त्यामुळे लोकेशनसुद्धा आम्ही लाईव्ह आहेत, मॅक्सिमम लोकेशन लाईव्ह घेतले. हो, लाईव्ह लोकेशनला आहेत. त्यामुळे यांना सगळ्यांना सांगितलं होतं की खूप काही करू नका, फक्त जे काही इमोशन्स असतील, जे काही एक्सप्रेशन्स असतील ना, ते रिअलिस्टिक वाटू द्या, ते प्युअरली येऊ द्या बाहेर. तर ते विषय, कारण विषय असा आहे की विषय जर काही ड्रामॅटिक असतं तर ठीक आहे, त्याला ड्रामॅटिक ॲक्टिंग थोडीशी लाऊड चालू शकते. तर इथं मॅक्सिमम असंच होतं की रिअलिस्टिक राहू द्या, समोरच्याला बघताना असं वाटलं पाहिजे अरे हे आपल्या समोरच कुठंतरी घडतंय. आणि बऱ्याचदा काही लोकांनाही मे बी नंतर विचारतील की काही नोन फेसेस का घेतले नाही किंवा काय. तर काय होतं ना की ग्रँजर मोठं असतं नोन फेसेसचं, की त्यांचं स्वतःचंच वलय मोठं असतं. मग त्यामध्ये स्टोरी कुठेतरी मरते. की एखाद्या मोठा कलाकार घेतला ना, तर तो आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरचं नाव माझ्या अभिमन्यू दाखवले, तर त्या अभिमन्यूला बघायला येणार नाहीत ना, ते त्या कॅरेक्टरला बघा, त्या हिरो किंवा जे कोण मोठे आर्टिस्ट असतील त्यांना बघायला येतील. मला ती स्टोरी मरून द्यायची नव्हती यार नाही की हे. आणि जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला टच कधी करते की जोपर्यंत एखादा अननोन फेस त्या फेजमधनं जातोय आणि ते पडद्यावरती बघतात ना, त्यावेळी ते जास्त टच करते. अरे कोणतरी सर्वसामान्य आपल्यापैकी कोणाचा तरी एक फेस आहे आणि तो ह्या फेजमध्ये जातोय, मग ते जास्त थोडंसं रिलेट होतं माणसाला स्वतःशी, जास्त ते कनेक्टिंग होतं. अगदीच. आणि अनिकेत सांगतायत की हा आत्ताचा विषय आहे किंवा ते किती कनेक्टेड आहेत या विषयाशी. कुठलेही कॅरेक्टर किंवा सिनेमा काही ना काहीतरी आपल्यासाठी लर्निंग घेऊन येत असतं. मला या चित्रपटाबद्दल सांगा, काय लर्निंग घेऊन आला हा चित्रपट तुमच्यासाठी? काय शिकलात कॅरेक्टरमधनं किंवा या चित्रपटामधनं? आधी बोलले ते की एवढे पेशंटली चुकीच्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे जी आपल्याला पटत नसते की ह्याने का असं करावं, ते मला पटत नाही आहे, पण आत्ता त्या सिच्युएशनची गरज काय. तो एक मच्युअर थिंकिंग थॉट प्रोसेस मला एक खूप इंटरेस्टिंग शिकायला मिळालं की ठीक आहे चुका होतात, पण त्यानंतर काय रिॲक्ट करायला पाहिजे. आणि ॲज अन ॲक्टर आम्ही खूप कमी बोललो, पण त्याला इतकं क्लिअर होतं की आपण बहीण भाऊ वाटण्यासाठी काय आपण बॉडी लँग्वेज वापरू शकतो किंवा कशा पद्धतीनं बोलायला हवं. आणि ते आम्ही छान बोलल्यानंतर ते छान वर्कआउट झालं ॲक्च्युली, की डोळे झाले किंवा आपण कशा पद्धतीनं बघू, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, का फोन उचलताना असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण म्हणतोच की त्याच्यातनंच खरं तर मोठ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. सो ते खूप एक मला कौतुकच आहे अनिकेतचं की डिरेक्शन करतोय, ॲक्टिंग करतोय, त्यात तो असं करत नाही की माझं काम होतं आहे ना, असंही नव्हतं. सगळ्यांचं काम छान झालं पाहिजे याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष होतं. सो ते खूप शिकायला मिळालं. आणि खूप शांत सेट होता, कमी लोक असूनही तो आरडाओरडा नाही, कोणाच्या शिव्या नाही, कोणाचा कसला गडबड गोंधळ नाही, काही नाही. मी जर म्हटलं की मला थोडा वेळ, मला एक 10 मिनटं देत, तासभर घे, आरामात वेळ घे, पण सीन चांगला झाला पाहिजे. प्रसाद दादाचं पण कौतुकच आहे, त्याने इतकं छान हँडल केल्यात सगळ्या गोष्टी की त्याला खूप विचार करावा लागला नाही जेव्हा तो डिरेक्ट करत होता की अरे हे आली आहे का, ते झालं आहे का, काम होतं आहे की नाही. सो एक टीम म्हणतो ना, ती सेम एनर्जी सगळी जी लागली होती. सो ते एक मला त्या टीमकडून शिकायला मिळालं की ते मग काहीतरी एक चांगलं त्याचं सार्थक नक्कीच घडतं. येस. अंकुश सर, काय लर्निंग आहे हे कॅरेक्टर किंवा हा चित्रपट म्हणजे? खरं तर मी पहिल्यांदाच सांगितलं की हा विषय त्यांनी हाताळला हेच कौतुकास्पद आहे, पण हा सिनेमा लोकांनी पाहिला पाहिजे.
कारण पाहिल्यावर जे चेंज होईल त्यांच्यात ते फार महत्त्वाचं आहे. आता जर याच्यातून काय शिकायचं असेल तर भविष्यात ह्या गोष्टी आपल्याला किती टाळता येतील हा लोकांनी विचार केला पाहिजे. आता यांनी जे कॅरेक्टर रंगवलं आहे स्वतःचं इतकं अप्रतिम आहे ना, फ्रेम टू फ्रेम चेंज आहे. म्हणजे मी सिनेमा जेव्हा पाहिला पूर्ण आल्या फ्रेम तिथल्या तिथंही मी बोलायचं मॉनिटरवर, इतकं अप्रतिम काम केलं या माणसांनी. म्हणजे पहिलं लिखाण, पहिलं डायरेक्शन ॲज अ लीड त्यांनी आधी केलं होतं, पण याच्यात त्यांनी प्रत्येक फ्रेमला प्रत्येक सीनला जी जी परिस्थिती होती तसं ते चेहरा बोलला आहे. त्यामुळं भारी वाटलं मला काम करून. सोनाली. मी जसं मघाशी सांगितलं की मी आधी पण काम केलं या टीमसोबत आणि आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. तर मला असं वाटलं नाही की मी कुठल्या तरी सेटवरती आहे किंवा ते दडपण नव्हतं माझ्यावर. बट जेव्हा सीन असायचा तेव्हा तो कायम प्रिपेअर करायचा किंवा मामा असतील सगळे हेल्प करायचे की असं कर तसं कर, सजेशन्स असायचे प्रत्येकाचे. तर त्यामुळे मला थोडं सोपं गेलं. नाहीतर ते एक दडपण असतं ना बाबा कसं काय करायचं सुरुवातीला. तर चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यासोबत हे घडू शकत नाही त्यामुळे मला काही गरज नाही आहे. बट असं समजू नये. तुम्ही एकदा चित्रपट पहा आणि तुम्ही अलर्ट व्हाल की इझिली आता आपण इन्स्टाला पाहतो की लगेच अप्लाय करतो, कुठली गोष्ट आली की फॉलो करतो. त्यातून पण बऱ्याच गोष्टी घडतात की तुम्हाला तुमची माहिती तिथे जाते. तर ते तुम्ही करू नये आणि पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इझिली कसा व्यक्ती फसू शकतो. आणि ती इमोशनल असतं ना, ते इमोशनल त्यावेळेचा जो प्रॉब्लेम असतो की हा सॉल्व्ह होतोय ना, चला ते काय हवंय असं करून तुम्ही ते करून टाकता. पण नंतर हळूहळू तुम्ही जसं अडकत जाता तेव्हा तुमच्यामुळे आसपासचे लोक पण अडकतात त्यामध्ये. घरच्यांना म्हणा किंवा आपल्या फ्रेंड्सना म्हणा, त्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. तर चित्रपट पाहिल्यावर नक्कीच कळेल. येस. निलेश. मला निलेशकडे खूप लर्निंग असेल कारण तो डे 1 पासून इन्व्हॉल्व आहे या सगळ्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहे, पण एक कॅरेक्टरबद्दल मला थोडंसं सांगावं असं वाटतं की सिनेमाची गोष्टच घडते मुळात निलेशमुळे आणि घडते ती अभिमन्यूसोबत. त्यामुळं सिनेमाची गोष्ट घडायला निलेश कारणीभूत आहे. तर मला ह्या कॅरेक्टरमधून फक्त एवढं एक चांगली, म्हणजे मुळात मी तसा नाही आहे, पण एक गोष्ट शिकायला मिळाली की मित्राने ज्यावेळी आपल्याला अडचणीच्या काळात मदत केलेली असते, म्हणजे काही असो की सर्वतोपरी प्रयत्न करून काही ना काहीतरी कुठून तरी ॲडजस्टमेंट करून त्याने आपल्याला मदत केलेली असते आपल्या वाईट काळात. तर मग आपणही तो ज्यावेळी वाईट काळात असतो त्यावेळी ज्याला खरंच आपल्या मदतीची गरज असते तर ते मदतीची परतफेड आपण त्याला त्याच्या योग्य वेळेवर केली पाहिजे. नाहीतर कदाचित आपल्यामुळं तो खूप मोठ्या संकटात येऊ शकतो. हे मला कॅरेक्टरच्या निमित्ताने शिकावंसं वाटलं. आणि सिनेमा बघितल्यानंतर पण प्रेक्षकांच्या लक्षात येईलच की कितपत एखाद्या गोष्टीत आपण वाहवत गेलं पाहिजे. की जसं सोनालीने सांगितलं की अरे ही गोष्ट माझ्यासोबत घडू शकत नाही, असं होऊ शकत नाही, पण ही गोष्ट कुणासोबतही घडू शकते. बरोबर आहे. ॲब्सोल्युटली. चित्रपटाचं नाव आहे फ्रॉम चायना विथ लव्ह. जसा मला प्रश्न पडला होता की का या चित्रपटाचं नाव असं असेल, तुम्हालाही पडला होता हा प्रश्न की का असं नाव असेल. सो आपण डिरेक्टरला सांगूया की याचं उत्तर द्यावं की का हेच नाव आपल्या चित्रपटाचं. तर ह्याचे प्रूफ आहेत की मी हवाई काही बोलत नाही आहे. पेपर कटिंग्स आहेत जे आम्ही फिल्मच्या शेवटी दाखवलेले आहेत की, आणि बरेचसे ह्यामध्ये लोकसुद्धा सापडलेत. हे जे काय म्हणतो आपण त्याला, जे लिगल ॲप नाही आहेत, हे जे काही फायनान्शियल ॲप आहेत, हे नॉन बँकिंग फायनान्स म्हणतात त्याला, हे थर्ड पार्टी ॲप आहेत, हे सगळे मॅक्सिमम हे चायना फंडेड आहेत. मग त्यामुळे हे नाव आपण तसं दिलं की, आणि हे प्रेम इतकं देतात की माणूस आत्महत्येपर्यंत जातो. त्यामुळे त्याचं नाव फ्रॉम चायना विथ लव्ह असं केलेलं आहे. आणि मी काय शिकलो तर काय होतं ना की विचार करून एकदा, म्हणजे फिल्मबद्दल असेल किंवा दुसरी फिल्म आपण ज्यावेळी बघत असेल, हे सुरुवातीला ॲक्टर म्हणून कधी कळत नाही. पण मी ऑब्झर्व काय केलं ना की ज्यावेळी तुम्ही एखादी फिल्म जॉनर घेता गेल्याला, तर त्या जॉनरमध्ये पण त्याचे पार्ट पडतात की एक कॉमेडी म्हणून ती सरसकट लाऊडच धरली जात नाही ना, की ती सिच्युएशनल असू शकते, ती न करता सुद्धा करून जाणारी असते. तर मग ह्या फिल्ममध्ये ना ते कॅरेक्टर, इवन फिल्मचा कलर टोन असू द्या, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असू द्या, कपडे असू द्या, लोकेशन, हे सगळं आहे ना एका प्रॉपर एका जॉनरनुसार ते डिझाईन केलं सुरुवातीपासून. आणि त्यामुळं ते कॅरेक्टर करताना
त्या जॉनरला सूट झालं पाहिजे अगदी त्याच्या डायलॉग सकट, इथपासून मी शेवटपर्यंत तेवढं डोक्यात ठेवलं होतं आणि ह्या सगळ्यांनी ते जसं मला पाहिजे होतं तसं एक्झिक्यूट केलं. आणि दुसरं एक कारण म्हणजे ह्या सगळ्यांना जवळच्या मित्रांना घ्यायचं. ती एक म्हणे ना की ते नोन डेव्हिल इज ऑलवेज बेटर दॅन अननोन गोस्ट, ते त्यातला प्रकार आहे. त्यामुळं पण ह्या सगळ्यांनी मेहनत खूप केली. प्रसाद बसला तिकडे, तो सुरुवातीपासून म्हणजे अगदी त्याला असं सांगितलं असं म्हटलं शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. म्हटलं ह्या नाही पुढे पण प्रोजेक्ट होणार आहेत तर ते अशी लोकं लक्षात. हवीत आपल्या आयुष्यामध्ये. आणि मेन म्हणजे हे असतील आता टेक्निकल टीम तर बिचाऱ्यांचं पोटच त्याच्यावरती असेल तर त्यांना मी सांगू शकत नाही. आर्टिस्ट जेवढे होते ना माझ्यासोबत जॉईन झालेले, एकाचाही माझ्याकडनं आर्थिक त्यांचा स्वार्थ काहीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी 100% मला दिलं. एकाचाही आर्थिक स्वार्थ नाही. यांना मी म्हणजे मानधन आज एवढे हे सिरियल वगैरे करतायत वगैरे सगळं केलं, मानधन वगैरे दिलं नाही असं नाही, पण त्यांचं त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं काय अपेक्षा नव्हती. तू फक्त चांगलं कर, काहीतरी आउट काहीतरी चांगलं कर. व्हेरी गुड. हां मानधन मानधन घेतलं त्यात नो डाऊट दिलं म्हणजे दिलंय, पण कसं होतं की असं सांगू नाही ना की मी दिलं म्हणून असं नाही नाही. आणि असे मित्र खरं तर हवे जे आपल्या एका फोनवर डेट्स लगेच देतील बरोबर. कामासाठी. तेच झालं. पहिल्या प्रोजेक्टला तो हातभार गरजेचा असतो. आणि अजून 2-3 मोठे कलाकार आहेत. विशाल कुलथे म्हणून आहेत, तर त्यांनी मोर दॅन 6,500 पेक्षा जास्त एपिसोड झाले त्यांचे. TV वर्ल्डमध्ये नाव मोठे आहेत. शरद दादा, शरद जाधव म्हणून आहेत, त्यांनी वेब सिरीज वगैरे केलेले आहेत. आणि आपल्या सर्वाजी झाडबुके सर आहेत. झाडबुके सर माझ्या मामाच्या कॅरेक्टरमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मयूर मोरे म्हणून एक माझा मित्र आहे, सो सध्या सिरियलमध्ये वगैरे बऱ्यापैकी काम करतोय तो. असं साधारण हे 6-7 जण नॉन फेसेस आहेत. आणि मग मी निलेश झाला आमची एक असं म्हणजे अननोन म्हटलं तरी चालेल. खूप मस्त. आणि तयार झालाय चित्रपट. 28 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं, चित्रपट बघायचं, आणि हा चित्रपट मी बघितल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांनी बघितल्यानंतर आपल्याबरोबर बाहेर येताना काय घेऊन बाहेर पडतील? सगळ्यांकडनं उत्तर अपेक्षित आहे. अनिकेत? ज्यावेळी माणूस फिल्म बघेल ना तर पहिली वेळ तर अशी असेल कदाचित आम्ही काहीतरी एक्स्ट्रा दाखवलं असं वाटेल, पण हे घडतंय तर प्लीज फिल्म बघा. ॲटलिस्ट ह्यामधनं एक माणूस जरी सुटला ना तरी ते आमच्यासाठी बास आहे. कारण ही हा जीव घेणा प्रकार आहे. जो अडकतो ना त्याला माहिती आहे की तो काय लेवलला जातो. नाती तुटतात, जवळची लोक दुरावतात, समाजामध्ये इज्जत जाती ती वेगळी. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी, आणि हा एक प्रकार आहे फक्त, जसं मी सुरुवातीला सांगितलं हे असंख्य स्कॅम आहेत, हा त्यातल्या त्यात खूप वाईट प्रकार आहे. तर ह्यापासून जितकं लांब राहता येईल तेवढं लांब राहा. आणि हे फिल्म बघितल्यानंतरच कळेल की ते लांब का राहावं. की एखाद्या काय म्हणतो आपण की इन्स्टंटली आपण ह्यातनं बाहेर पडू, ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता माणसाची बदलेल ही फिल्म बघितल्यानंतर. की एखाद्या ॲपकडनं आपण लोन घेतलंय, काय इन्स्टंट हे किती आहे, 10 आहे ना, ठीक आहे देऊन टाकू, नाही, ते खूप इतकं बेकार पद्धतीने त्रास दिला जातो. आणि काय काय त्याच्या बदल्यात द्यावं लागतं ना तुम्हाला, हे फिल्म बघितल्यावरती कळेल. गायत्री? ज्याच्या सोबत हा किस्सा घडतोय मला वाटतं त्याला हे शिकायला मिळेल की हा शेवट नाहीये, हा एक प्रॉब्लेम आहे आणि याला सोल्युशन आहे. आपल्याला फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे, आपल्या लोकांसोबत बोलायचं आणि ते खंबीरपणे त्याला भिडायचे. मला वाटतं आमचा शेवट तोच आहे की तो खंबीरपणा, आपण कुठल्याही अवस्थेत असू, 20 किलोचे, 30 किलोचे, 100 किलोचे, पण आपण ते खंबीरपणे जर लढलो तर आपण ते जिंकू. तर ते मला वाटतं एक शिकायला मिळेल. आणि बाकी जे रिलेशनशिप्स आहेत की आपण खरंच एखादा माणूस चुकतोय म्हणून त्या कशाला मग तो चुका करतो हे न करता एक थोडासा एक ग्रे शेडसुद्धा ॲक्सेप्ट करायला हवा प्रत्येक माणूस जातीचा, की असतो ग्रेसुद्धा, प्रत्येक वेळी ब्लॅक अँड व्हाईट नको करायला. सो हे मला वाटतं घेऊन जातील. सर, हा सिनेमा जी व्यक्ती पाहिल तो 100% सुधारेल असं वाटतं. आणि शिवाय तो 4 लोकांनाही सांगेल. कारण पॉईंट असं आहे, बाहेर कोणालाही सांगितलं त्यांनी की असा असा सिनेमा आहे, पण गोष्ट जरी सांगितली आणि ती गोष्ट अशी आहे की आता असा चुकून मॅसेज आला आहे, सिनेमा पाहिला आणि नंतर त्याला जर चुकून मॅसेज आला, तो जरी डेअरिंग केली तात्पुरतं त्याची फार गरज आहे मग घेतली, पण जो फेस करायची गोष्ट आहे ना, त्यांनी आमचा क्लायमॅक्स बघितला तर तो फेस करणार त्याच क्षणाला. हेच शिकायला मिळेल त्याला. आणि हे आमचं काम जे केलं आहे आम्ही ते सार्थ केला गेलं असं मला वाटतं. सोनाली? तो एक ट्रॅप आहे ना, बरोबर, की आपल्याला कळतच नाही की अरे म्हणजे मलाही जेव्हा झालं होतं तर मला जर
गेले कसं काय, म्हणजे इतकं ते इझिली क्विकमध्ये जातात आणि आपल्याला माहीतच नसतं की आपण याच्यावरती जे क्लिक केले ह्याने एवढा ॲक्सेस दिला आहे आपण. सो मला वाटतं ते खूप लवकर लगेच त्यांना कळणार आहे की अरे 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 एक मिनिट, जरी काही होत असेल तरी वेट, असं घडते, असं आपण एक गोष्ट बघितलेली आहे, ते आपल्यासोबत होऊ शकतं. तो आधी थोडासा लोकांनी बहुतेक डोक्यात येऊ शकतो, भाई कोणासोबत पण होऊ शकतं, माझ्यासोबत पण होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक मेसेज, प्रत्येक लिंक आपण विचार करूनच ओपन करायला पाहिजे. सोनाली. आणि अजून एक, हा सिनेमा आहे ना प्रेक्षकांपर्यंत तर पोचणारच आहे, पण सरकारपर्यंत जर पोचला आणि सरकारने याची दखल घेतली ना खूप मोठा फरक पडणार आहे. हो खरं आहे. सोनाली. आता या तिघांनी तर सांगितलेलंच आहे की मूवी का पाहावा. तर यामध्ये अजून एक पॉईंट आहे जो मी सांगेन, की जसं की निलेश पैसे घेतल्यानंतर तो विसरून गेला की आपण सिनेमामध्ये की आपण पैसे घेतलेत बाबा, द्यायचेत रिटर्न, त्याला पण गरज आहे, पूर्ण त्याने दुर्लक्ष केलं. तसं रिअल लाईफमध्ये करू नका. ते पण दिसेल तुम्हाला मूवीमध्ये किती गरजेचं आहे. आपल्या जर वेळी कोणी दिलेत पैसे तर ते रिटर्न करणं पण तेवढंच गरजेचं आहे. हा एक मेसेज जातो. आणि दुसरा तर तो आहेच की जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जी फसवणूक होते ती होऊ नये, अलर्ट व्हावं प्रत्येकाने. निलेश. ज्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडल्यात किंवा ज्यांच्यासोबत हा स्कॅम झाला आहे, एवढ्या भयानक परिस्थितीतून जी माणसं जात आहेत, सिनेमागृहात गेल्यानंतर ज्यावेळी सिनेमा बघतील त्या प्रत्येकाला वाटेल की अरे ही माझी गोष्ट आहे, की ज्यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. तर जसं गायत्रीने सांगितलं की हा म्हणजे काही शेवट नाही आहे, की ह्या चक्रव्यूहात माणूस अडकला आहे म्हणजे बाहेर पडण्याचा पण त्याला काहीतरी, ठीक आहे त्या अभिमन्यूला नव्हता, पण आता असे काही ऑप्शन्स आहेत किंवा आपली जी जीवाभावाची जवळची माणसं आहेत त्यांची सोबत असते, तर अशा माध्यमातून तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडू शकता. फक्त थोडंसं खंबीर राहणं आणि या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. तर हा एक चांगला मेसेज प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकतो की याच्यात अडकलो म्हणजे हा काही शेवट नाही आहे. जर तुम्ही खंबीर राहिलात, जर तुमची आपली माणसं सोबत असतील तर या कठीण परिस्थितीतून पण तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता. अगदीच. आणि अनिकेत पहिलाच प्रयत्न आहे, खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. आणि असंच हिमतीने छान छान चित्रपट करत राहा आणि येत राहा गप्पा मारायला. ऑल द बेस्ट. 28 तारखेची उत्सुकता आहे, मी स्वतः पाहणार आहे हा चित्रपट, मी नक्की कळवीन मला कसा वाटला. खूप शुभेच्छा. थँक्यू. 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 थँक्यू.